नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगर भागामध्ये असलेले कल्याणी प्रतिष्ठान व दिलीप सातपुते परिवार गेली 15 ते 17 वर्षांपासून भूषणनगर भागात विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात. त्यामध्ये भागवत सप्ताह, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, हळदी कुंकू कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी देखील संक्रांती निमित्त परिसरातील महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम 26 जानेवारी निमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात परिसरातील 1000 ते 1500 महिलांनी सहभाग घेतला. तर यावेळी महिलांसाठी राजेंद्र डाक प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. आलेल्या महिलांपैकी 130 महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक ज्योती भोसले पैठणी, द्वितीय क्रमांक राधिका विश्वकर्मा सोन्याची नथ, तृतीय क्रमांक मीना बोरा चांदीचे नाणे यांनी पटकावले. यावेळी आलेल्या महिलांनी कल्याणी प्रतिष्ठान व सातपुते परिवाराचे आभार मानले. वर्षभर विविध कार्यक्रमातून महिलांना घराबाहेर पडून वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा आगळावेगळा उपक्रम ते राबवत असतात, असं यावेळी महिलांनी सांगितलं. यावेळी कार्यक्रमास दामिनी दिलीप सातपुते, सुमन सातपुते, लता सातपुते, सायली सातपुते, प्रियंका सातपुते, धनश्री सातपुते यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याणी प्रतिष्ठानमधील सातपुते मित्रमंडळ प्रतिष्ठानने परिश्रम घेतले. गेले 15 ते 17 वर्षापासून भूषणनगर भागामध्ये केडगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. यामध्ये भागवत कथा असेल किंवा वेगवेगळे रामायण असेल, विविध जे समाजाला उपयोगी असे कार्यक्रम मागील 15-17 वर्षापासून राबवण्यात येत आहेत. त्यातली त्यात अत्यंत आनंदाचा असा जो कार्यक्रम असतो तो हळदी कुंकवाचा. आणि हळदी कुंकवानिमित्त तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे आपल्या धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत चांगला सण ज्याला म्हणतो की ज्यांचे कुणाचे एकमेकाशी जमत नसेल त्यांच्यासाठी तो सण निसर्गाने निर्माण केलेला आहे. याच्यामधून सामाजिक एकोपा किंवा जोपासण्याचं काम होत असतं. शेजारणीचे भांडणं असतील ते संक्रांतीच्या दिवशी मिटत असतात. म्हणून हा सण सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात भूषणनगरमध्ये साजरा करण्यात येत असतो. आता हा कार्यक्रम झाला. जवळपास 1000 ते 1500 महिलांनी यामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला. खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये 130 महिला भगिनींनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये 3 विजेते या ठिकाणी आता त्यांनाच बक्षीस वितरण झालेलं आहे. या पुढील काळामध्ये आणखी विविध कार्यक्रमातून लोक एकत्र कसे येतील आणि समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल यासाठी कल्याणी प्रतिष्ठान प्रयत्न करीत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याणी प्रतिष्ठान तसेच आमचे सासरे दिलीप दादा सातपुते व ओंकार भैया सातपुते यांच्या सौजन्याने आपण आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला आहे. आम्हाला त्याचप्रमाणे महिलांनी खूप मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे कार्यक्रमासाठी. आणि खेळ पैठणीचा आम्ही असा कार्यक्रम राबवलेला आहे. त्याच्यामध्ये सोन्याची नथ, चांदीचं नाणं याचप्रमाणे महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही गेम पण ठेवलेले आहेत. आणि महिलांनी खूप आनंदाने हा गेम सर्वांनी मिळून पार पडलेला आहे. मी श्वेता विठ्ठल सातपुते, कल्याणी प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी वेगळे कार्यक्रम राबवण्यात येतात महिलांसाठी. तर आज या वर्षी हळदी कुंकवाच्या निमित्ताने दिलीप दादा सातपुते, धनश्रीताई ओंकार सातपुते आणि दामिनी दिलीप सातपुते यांच्या वतीने हळदी कुंकवाच्या निमित्ताने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. जवळजवळ 1000 ते 1500 महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कल्याणी प्रतिष्ठान आणि आमचे चिरंजीव म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असे आमचे ओंकार आणि दादा आणि वहिनी ह्या वर्षभर काही ना काही प्रोग्राम राबवत असतात. आणि याच्यातून महिलांना म्हणजे बाहेर पडण्याचं काहीतरी प्रोत्साहन मिळतं. त्याच्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात. सातपुते कुटुंब आमच्यासाठी खरोखरच म्हणजे प्रोत्साहनकार असं आहे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला बाहेर पडायला भेटतं, काही नवीन उपक्रमात भाग घ्यायला भेटतो. खूप छान म्हणजे वर्षभर कार्यक्रम राबवत असतात. त्याच्यामुळं आम्ही सगळे महिलांतर्फे त्यांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. आजचा हा कार्यक्रम खूपच छान झाला. दिलीप दादा सातपुते, ओंकार दादा भैया यांच्या सहभागी वतीने खूपच सुंदर झाला. मी तर 15 वर्ष झाले इथे राहते. मी या कार्यक्रमात कधीच सहभागी होत नाही. हा खास मी ओंकार भाऊसाठी या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि कार्यक्रम पण खूप छान झाला. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.